जत तालुक्यातील कर्जगी गावात 4 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनं संपूर्ण जत तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा निषेध म्हणून जत तालुका बंद पुकारण्यात आला आणि जत शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आलाय। नागरिकांचा त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय। देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे चिंताजनक चित्र दिसते। संपूर्ण देशभरात अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत। कोलकातामध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या करण्यात आली, तर बदलापूर येथेही 4 वर्षांच्या 2 लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनांनी संपूर्ण देश हादरलाय। अशाच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेली ही घटना आणखी एक काळीज पिळवटून टाकणारी आहे। या क्रूर घटनेच्या निषेधार्थ जत तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात आला। व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदला भरभरून पाठिंबा दिलाय। जत शहरासह तालुक्यातील बाजारपेठा बंद राहिल्या, तर रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिक निषेधार्थ एकवटले होते। यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँक संचालक मनसूर खतीब, माजी सभापती सुरेशराव शिंदे, डॉक्टर रवींद्र आळी, आरपीआयचे संजय कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अनेक महिला आणि तरुणही या आंदोलनात सहभागी झाले। या प्रसंगी जतचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला आणि तुमच्या भावना वर कळवण्यात येतील असं आश्वासन दिलं। यानंतर मयत मुली सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप करण्यात आलाय।